गाईज, तर आम्ही 22 फाट्याला जाता जाता माझ्या माहेरी आलोय वाकीला. तर इथं आल्यानंतर आता आमचं भेळ वगैरे आम्ही खाल्ली. काय हा, भेळ वगैरे खाल्ली आणि आता पप्पा म्हटले की मी नारळ पाडतो, कारण नारळाच्या झाडाला भरपूर नारळ आलेत आणि आम्हाला बर्फी आवडते, त्यामुळे हे सगळे खाटाटोप चालले. आता कसं कसं ते मी तुम्हाला दाखवते, तर पुढे माझा व्लॉग बघत राहा कंटिन्यू. बघा कसं चाललंय, आता बांधलेले आहे. हा, मग की नारळ पाडू दे, मग पुढची प्रोसेस. पॅक बांधलेले आणि साहेब बघत बसलेत निवांत. आपल्याकडे नाहीत 22 फाट्याला नारळाची झाडं बघायला. ओ फादर, हळू. चला आता आम्ही, आणि हे बघा आमच्या घराचं बांधकाम चालू आहे. हे जुनं घर आहे, आता हे व्यवस्थित आहेच, पण तरी पण आमचं चाललंय आता बाहेर व्यवस्थित सगळं करायचं. आता मम्मी पप्पा आमच्या इकडेच असतात त्यामुळे. आणि आता आम्ही फादरच्या मागे मागे चाललेलो आहे अशा प्रकारे नारळ नारळ काढायला. आणि हे बघा नारळ किती आले बघा. एका नारळाच्या झाडाला एवढी नारळ आहेत. अमर बघ नारळ, हा बघा कसले नारळ आहेत. बापरे मम्मी, किती नारळ आहेत ग हे. हे बघा कुठे वाळलेले नाही लागत अमर, बर्फीला चांगले लागतात. डोक्यात नारळ पडेल, इकडे ये, साईडला ये. सुके ओले ओला पाडा, ओलय आमर, ओले पाड, वरती चढके आमर. हे ओलेच आहेत का मम्मी? शुफूत इकडची साईड, ही इथं वरती बघा. बघा हे बघ, हे देख बॉय. इकडची साईड, ते पलीकडची. हा हा, नारळाचं झाड नको पाडू, नारळ पाड. पडला 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 पडला. जिजा साईडला ये, तिथं लांब थांबा तुम्ही. घे घे, ओढ ना जोरात. नारळ ही नारळ हे बॉस. अरे हळू बाबा, ती बर्फी पडायची माग, डोक्यात पडलं तर लागलं का? अजून आहेत, 3 आहेत अजून. तिकडच नारळाचं झाड पाडलं काय ग? अरे देवा, हा का? हे 2च आहेत. मी तिकडचं पण दाखव. एवढी एवढी सण काढू, मोठं काढ. हळू, याला किती बर्फी होईल. काय झालं? रेस्ट काय सेट मारतोय वे रेस्ट. याला बोलूनच देत नाहीत जावायला, काय लगेच जावायची बाजू घेतात. आणि इकडे मम्मी कशाची झाड आहेत ग? ही 3 आहे बघा, चिक्कूची झाड आहेत ही 3. हे आमच्या घरामागचं. हा 4 होती मम्मी. आणि घर आहे, आणि हे पूर्ण घरामागचा आमचा परिसर आहे. हे बघा किती मोठे सगळे हे. आणि इथं आता आमचं इथं पाठीमागं आमचं टॉयलेट बाथरूम वगैरे सगळं बनणार आहे. आणि भांडी घासायचं वगैरे काय असेल ते इथं बनणार आहे. हे आमचं बोर आहे पाण्याचं, सगळं दाखवते ना, पाण्याचं बोर आहे. आणि इथं सगळे बघा इकडे. हां, आणि इथं आले म्हटल्यानंतर मम्मी पप्पा काही घरात बसून राहणार नाहीत,
तुम्हाला तर माहिती आहे आमचे मम्मी पप्पा घरात बसणारे नाही आहेत, त्यामुळे इथं आल्यानंतर काहीतरी करायला पाहिजे म्हणून त्यांनी एक प्लॅन केला आहे. तो मी तुम्हाला दाखवते. तो प्लॅन काय येतो हे बघा. इथे हे करतायत कोंबड्या बकरी, अजून काय ग, कोंबड्या आणि बकरीच ना, कोंबड्या आणि बकरी इथं करणार आहेत. तर त्यांच्यासाठी हे सगळं त्यांनी केलेलं आहे. शेड, इथं असं शेड टाकणार. इथं हे कसं शेड टाकलं यांनी, ग्रीन हाऊस वगैरे, तसंच सेम इथं करणार आहेत, जेणेकरून त्यांना करमून पण जाईल आणि म्हणजे त्यांचा दिवस जाईल. कारण शेती वगैरे आम्हाला भरपूर आहे, ते आम्ही खंडाने दिली आहे शेती. आणि मग त्यांना साईंनी पण सांगितलं, आम्ही पण सांगितले, इथं आल्यानंतर शेती करायची नाही, ते कष्ट अजिबात तुम्ही घ्यायचे नाहीत, कारण पहिल्यापासून तुम्ही तेच करत आलाय आणि इथं आल्यानंतर पण तेच करणं, मग काय उपयोग. तर त्यांचं असं म्हणणं की आम्ही आता घरात बसून कसं राहणार, दिवस कसं जाणार, म्हणून मग एक छोटासा व्यवसाय म्हणून, व्यवसाय म्हणता येणार नाही, करमणूक म्हणून ते करणार आहेत ते, की इथे कोंबड्या आणि ह्याचं बकरीचं पालन करणार आहे. आणि त्यासाठी हे पूर्ण शेड ते त्याच्यासाठी बांधलेलं आहे. इकडे पण स्पेस आहे आणि इकडे तर तुम्हाला सांगितलं आहे इथं या साईडला 2 बेडरूम असणार आहेत, म्हणजे ऑलरेडी आहे. आणि इथं एक बेडरूम आणि किचन आहे, ते पूर्ण हॉल करणार आहेत. तर नंतर पूर्ण घर झाल्यानंतर मी घराची टूर तर तुम्हाला देणारच आहे. त्याच्या आधी थोडंसं तुम्हाला सांगितलं झालं. किती निघले? 12 पांडाचा 10 पांडाचा. काय आमच्या इकडे 20 पांडाचा एकर. नाही ना, 12 पांडाचा 1 एकर असतो. नाही, 4 पांड म्हणजे 10 गुंठ. 4 पांड म्हणजे 8 गुंठ. 16 बरोबर. हा, 4 पांड म्हणजे 8 गुंठ. आमच्याकडे 4 पांड म्हणजे 10 गुंठ आला. 8 पांडाचा 20 गुंठ. तुमचं गुंठामध्ये झालं, इथं 20 पांडाचा एकर आहे आपले. ह्यांचं बघा एकर आणि गुंठा आणि ते चालू झालं. एकरच वाटतं. हा दाखवते की झालं. एकर किंवा पाऊण एकर. तर आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवणार आहे, जी की तुम्हाला खूप आवडेल. आणि पर्सनली मी आता गेले 2 वर्ष झालं ती मी इथून घेते. ते म्हणजे आमच्या इथले जे हे आहेत, कोण ग त्यांचं ना, चेतन कुंभार. तर ते गणपती खूप सुंदर बनवतात, खूप म्हणजे खूपच सुंदर बनवतात. गेले 2 वर्ष झालं मी इथनं गणपती घेते. आणि आता त्यांनी सुरुवात केली आहे गणपती करण्यासाठी, तर ते तुम्हाला मी दाखवते. पलीकडे चेतनचं आहे ते पण. हां, हे बघा. ए जिजा, काय नाव? जिजा मस्त केले तर. चप्पल काढ. तर हा पण आमच्या घरापुढचा अख्खा स्पेस आहे. इथं आम्ही कंपाऊंड वगैरे टाकणार आहे सगळं मस्तपैकी. एवढा मोठा घरापुढं स्पेस आहे. ते झाडं वगैरे अजून लावायचेत. एवढं मोठं आमचं सगळं पसारा आहे. चल आम्हाला तिकडे गणपती बघून येऊ. चल जिजा, गणपती बाप्पा. त्याचं स्टॉल. हा काय गणपती दाखवते ना. हा चेतन. हे गणपती किती छान आहे. आमच्या यावेळेस पण बुक आहे गणपती. मामा आहे. पप्पा सांगतील तुला कसं आहे काय. ही बैल किती छान बनवलेत. गणपती सर गणपती सगळं गणपती. गणपती बाप्पा मोरया. तुझ्या ब्लॉग मध्ये दाखवते गणपती. चप्पल काढून तिकडे. कोणाचं बाळ आहे ते? होय. बघू.
आता याला नंतर फिनिशिंग देणार ना तुम्ही? जे की हा करतो. हा नाही नको 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 ते खुशीच आहे. आमच्या घरात गणपती ठेवलेत. पप्पांचं मगाचपासून चाललंय ते दाखव ते दाखव. हे जुनं घर आहे, हे नीट करायचंय बांधकाम वगैरे. हा बघ गणपती ठेवायला. वाव कलर करायचे अजून कलर वगैरे करायचं त्याला. फिनिशिंग झालं. कसलं भारी भारी गणपती यार. जिजा खाली बघ गणपती बाप्पा आहे. बघा इथं वर पण ठेवले नाही. आता हे सगळं व्यवस्थित करणार आहेत. हे बघा इथं एक बेडरूम आणि इथं एक बेडरूम असं हे सगळं व्यवस्थित करणार आहेत. कलर बिलर हे करून कुठले आता बेडरूम 2 करायच्या. हा ही इकडची काढणार असते. पत्र काढायचं खाली मुंडरी घालायची. लय करायचं अजून. हे आपलंच दिसतंय कपाट पप्पा. माळेगावचं जुनं कपाट आमचं. मग बाहेरच भारी वाटतंय राव. तर आता हा बाकीचा ब्लॉग मी इथे संपवते आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. पप्पा बोला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. हा तर पप्पा मगच आपलं स्टोरेज फुल झाल्यामुळे आपलं मध्येच बोलणं राहिलं. हा बोला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काय करा नाही एकदा सबस्क्राईब म्हणे ना. सबस्क्राईब माझं भोळं पप्पा. चलो बाय बाय. पप्पा भोळं नाही येत पण